अंतिम सामन्याचा थरार जोरदार टाळ्या होते. उत्कृष्ट असा चढाईपटू हा गोपाळकृष्ण आगरवाडीचा. गोपाळकृष्ण आगरवाडी विरुद्ध शिवलिंग खेरवसे असा हा सामना. बोलरशी चढाई करतोय. शिवलिंग खेरवसे. शिवलिंग खेरवसेचा हा उंचापुराचा खेळाडू 11 नंबरचा सुंदर अशी चढाई करणारा खेळाडू. अंतिम सामना गोपाळकृष्ण आगरवाडी विरुद्ध शिवलिंग खेरवसे. बोलरशी चढाई करते तितकं चांगलं संरक्षण करतात ते. गोपाळकृष्ण आगरवाडी दरम्यान बंदर बसतोय. घड्याळाकडे लक्ष जात आहे. अजून काही क्षण आहेत त्यामुळे त्याचा पुरेपूर वापर केलाय आणि आपल्या प्रांगणाकडे जात आहे. गोपाळकृष्ण आगरवाडीचा हा खेळाडू. अजून दोघी संघांना आपलं खातं खोलायचं आहे. बघूया पहिलं कोण खातं खोलतोय. चांगलं संरक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते ते शिवलिंग खेरवसे संघातील खेळाडूंकडून. दोन्ही संघ अंतिम सामन्यापर्यंत आलेले त्यामुळे दोन्ही सगळे खेळाडू. शिवलिंग खेरवसे कडून 1 नंबरचा खेळाडू हरिओम जाधव खोलवरची चढाई करतोय. हरिओम खोलवर अशी चढाई करून बघूया गुण मिळतोय का त्याला. बोनस उचलण्याचा प्रयत्न होता परंतु तितकं यश काय आलेलं नाही. गोपाळकृष्ण आगरवाडीचा हा गुणवान खेळाडू. सुंदर अशी चढाई करणारा खेळाडू बाबू आपल्या प्रांगणाकडे परत जाताना परत हरिओम बोलवरची चढाई करतो. 1 नंबरचा खेळाडू आणि इथे मात्र पोचतोय. चुकतोय हातात बोललं जात आहे ते शिवलिंग खेरवसेचं. थोडंसं गडबड झाली. हात पकडला तितक्याच पाय आपला मागे गेला आणि गुण मात्र मिळाला तो शिवलिंग खेरवसे. अतिशय खोलवर चढाई केली. गडी परंतु यश काय आलं नाही. आणि दुसरा गुण मिळतो तो शिवलिंग खेरवसे. एकदा हरिओम. आता मात्र 5 खेळाडू मैदानात. गोपाळकृष्ण आगरवाडी बोलवरची चढाई करताना आणि अपील केलं आणि तितक्याच अपील स्वीकारले ते स्वप्नीलनं. गुण जातो तो शिवलिंग खेरवसे. मगाशी 2 रेड झाल्या. दोन्ही रेड मध्ये एकही गुण त्याला घेता आले नाही. या रेड मध्ये किती गुण घेतोय ते पाहायचं आहे हा गोपाळकृष्ण आगरवाडी संघातील खेळाडू. बोनस उचललाय आणि आपलं खातं खोललंय ते गुणांचं. शिवलिंग खेरवसे कडून 11 नंबरचा खेळाडू. आपल्या डाव्या कोपऱ्यात पुढवर चढाई करतोय. गडी टिकण्याचा प्रयत्न करतोय आणि गडी टिकलाय. निश्चित आणि 1 गुण घेतलाय शिवलिंग खेरवसे. दरम्यान जे बांबूला टेकून आहे त्यांना मगाशी मी सांगितलंय 420 चा करंट आपण सोडलेला आहे. कृपया थोडस जोर कमी घ्या. खोलवरची चढाई करताना गोपाळकृष्ण आगरवाडी संघातील आणि इथे पकड चुकते. बघूया किती गुण मिळत आहेत. one.
2 गुण मिळत आहेत ते गोपाळकृष्ण आगरवाडी. 2 गुण चांगली रेड केली. आता हा उंचा पुरा खेळाडू निश्चितच त्याची दाढी आणि केस बघितले आणि उंची बघितली आणि इथे बघा चुकते पकड चुकते आणि 1 गुण मिळतो तो शिवलिंग केरवसे. याला बघितल्यानंतर मला ईशांत शर्माची आठवण होते. अतिशय तसाच देखणा हा त्याचं नाक पण तसंच दिसतंय मला. हा ईशांत शर्मा पण कबड्डीचा फक्त केस लांब ते त्याने कमी केले आणि गुण मिळतो तो गोपाळकृष्ण आगरवाडी. दरम्यान वाकेडचे सरपंच सन्माननीय संदीपजी सावंत यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. संदीपजी सावंत चढाई करताना शिवलिंग खेळाडू 11 नंबरचा खेळाडू हा पुढवर्षी चढाई करतोय. तितकंच चांगलं संरक्षण कोणत्याही प्रकारची गडबड करत नाही ते गोपाळकृष्ण आगरवाडी. आपण थोडस पिछाडीवर आहोत त्यामुळे शांतपणे खेळ चालू आहे. आगरवाडी संघाकडून 5 खेळाडू मैदानात ते शिवलिंग खेळूचे बोनस मिळणार नाही त्यामुळे खोलवरची चढाई करावी लागणार आहे ती बाबूला. बघूया या चढाईत किती गुण घेतोय ते. खोलवरची चढाई करतोय तितकंच चांगलं संरक्षण आपल्याला पाहायला मिळते ते शिवलिंग खेळूचे. बदल वाजतो त्यामुळे आपल्या प्रांगणाकडे परत जाताना. आता मात्र हा 2 नंबरचा खेळाडू शिवलिंग खेळूचे करू छोटासा खेळाडू खोलवरची चढाई करतोय परंतु यश काही त्याला लाभत नाही. आपल्या प्रांगणाकडे परत जाताना टाइम आउट घेतलाय तो तर खेळ चालू होतोय. मला वाटतं 92,000 प्रेक्षक नोंदवलेली आतापर्यंत. आगरवाडी संघाकडून उंचा पुरा असा हा खेळाडू 5 खेळाडू मैदानात ते शिवलिंग खेळवसे. बघूया याची पकड करतात की तो गुण घेऊन येतो तो पुरवशी चढाई करतोय. शिवलिंग खेळवसे खेळाडू पण धोकापट करत नाही त्यांना माहिती आहे हा उंच आहे त्यामुळे शांतपणे परत एकदा हा 2 नंबरचा खेळाडू शिवलिंग खेळवसे कडून दुधाय असा ही चढाई आहे. या चढाईत त्याला निश्चित गुणच घ्यावा लागेल नाहीतर गोपाळकृष्ण आगरवाडीला गुण मिळेल. बघूया काय करतोय आणि ते बघूया काय होतंय. बोथ आऊट 1-1 आऊट होत आहे. 1-1 गुण मिळतो तो दोन्ही संघांना. आता यांची थोडे दोन्ही संघाचे खेळाडू थोडे खेळताना पुरवशी चढाई करतो गडी टिकण्याचा प्रयत्न. तितकंच चांगलं संरक्षण आपल्याला पाहायला मिळतो ते शिवलिंग खेळवसे कडून. या चढाई तर गुण ठेवत नाही तर 5 गुण मिळू शकतो. बघूया काय होतं ते. पुरवशी चढाई करतोय आणि ते पकड होते 5 होते. एक गुण मिळतो दोन्ही संघातील. मग त्यांच्याही याला 1-1 गुण मिळाला म्हणजे पिट्टून पाठ तसं असं म्हणजे ना नफा ना तोटा ना तुमचा फायदा ना आमचा फायदा. हरिओम उंचा पुरा असा खेळाडू आपल्या संघासाठी किती गुण घेतो बघायचं की याची पकड करताय गोपाळकृष्ण आगरवाडी. दरम्यान आपल्या प्रांगणाकडे परत जाताना या ठिकाणी आगरवाडीकडून
चढाई झाली आहे, परंतु त्यांना काही गुणांची कमाई झालेली नाही. खेळाडू संघाकडून 11 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चढाई करण्यासाठी प्रयत्न करतोय. आपल्या खात्यात गुणांची कमाई करण्यासाठी आलेला आहे. पाहूया, डाव्या बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. डाव्या बाजूला स्वप्नील हा त्या ठिकाणी वेळेची मर्यादा दाखवण्यासाठी बदल असतोय आणि आपल्या मैदानात परत नाही. गुणांची काही फरक पडत नाहीये. अगरवाडी संघाकडून पुन्हा एकदा या ठिकाणी आणि सुंदर अशी पकड केली आहे. हाताने पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सर्वांनी त्याला साथ दिली आहे आणि उत्कृष्ट अशी पकड करून त्याला पकडण्यात आलंय. थर्डचे इशारा दिला आहे खेळाडू संघाला. पाहूया, 1 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू कशा प्रकारे आपल्याला आणि हे बरोबर माझ्या माहितीनुसार 2 गुणांची कमाई करून 1 नंबरचा खेळाडू खेळाडू संघाला परतलाय. थोडासा खेळात व्यत्यय आलाय. अगरवाडी करून एक बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय. हा खेळाडू चपळाईने चढाई करतोय. पाहूया आपल्या संघासाठी काही कमाई करतो का आणि गुणांची कमाई न करताच करत नाही. पुन्हा एकदा खेळाडू संघाकडून 1 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चढाई करण्यासाठी आले. अगरवाडी संघात 2च खेळाडू असल्यामुळे पाहूया, 2 गुणांची कमाई करतोय आणि खरंच की 2 गुण आणि प्लस 2 असे 4 गुणांची कमाई करून खेळाडू संघाचे 7 गुण आणि अगरवाडी खेळाडू संघाचे 14 आणि अगरवाडीचे 7 बोनस घेऊन अगरवाडी संघाचा खेळाडू परत नाही. गुण संख्या झाली त्यांची 8, 14-8. ग्राउंड खचाखच आता प्रेक्षकांनी भरलेला आहे आणि अंतिम सामना पाहण्यासाठी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित झालाय आणि वेळेची मर्यादा संपत असलेला बजर वाजतोय. थोडासा पंचांनी खेळ थांबवलाय. खेळ चालू होतोय. अगरवाडी संघाकडून चढाईसाठी तयार आहे. पंच म्हणून काम पाहतात ते महेशजी गुरव, पप्पू चव्हाण आणि सरपंच म्हणून जे काम पाहतात ते बागडे सर. आपले उत्कृष्ट असे पंच या ठिकाणी सुंदर पकड झाली. चौदा पकडण्याचा प्रयत्न केला आणि 10 नंबरच्या दर्शीने खेळाडू संघाकडून खूप उत्कृष्ट अशी पकड केली आहे. सुंदर सुंदर इतर खेळाडू त्याला शाबासकी देत आहेत, त्याचं प्रोत्साहन वाढवत आहेत. 11 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चढाई करण्यासाठी आलाय खेळाडू संघाकडून. पाहूया आपल्या संघासाठी कितपत कमाई करतोय. संत गतीने सुरुवात करतो, परंतु नंतर चपळाईने एक गडी मारून घेण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट, खूप सुंदर जागेवर लॉक करण्यात आलाय. 11 नंबर जर्सी असलेला खेळाडूला पास केलाय अगरवाडी संघाकडून. पुन्हा एकदा अगरवाडी संघाकडून आणि उत्कृष्ट अशी पुश करण्याचा प्रयत्न. बोनस 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 आहे. अरे बोनस आहे. 1 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय खेळाडू संघाकडून. पाहूया पुन्हा एकदा. मगाशीच आमचे समालोचक आदरणीय लिंगायत सर यांनी त्याला ईशान शर्माची उपमा दिली आहे आणि ईशान शर्मा हा कबड्डीतला ईशान शर्मा दिसतोय. वेळेची मर्यादा संपल्यामुळे परतलाय. अगरवाडी संघाकडून पुन्हा
पायाने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय, खूप शिस्तबद्ध असा, आणि या ठिकाणी पकड सुंदर झाली आहे. या ठिकाणी मध्यंतर झाले आणि गुणसंख्या झाले. केरवशे संघाचे गुण होत आहेत 17 आणि सामना सुरू होतोय आणि खेरवशे संघाकडून 11 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू चढाईसाठी आलेला आहे. पाहूया, सुरुवात संत गतीने करतो पण नक्कीच चपळाईने गडी बाद करण्यासाठी प्रयत्न करतोय. पाहूया, वेळेकडे पाहतोय आणि कदाचित त्याचा इरादा असणार, कारण आघाडीवर असल्यानंतर वेळ काढण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा आगरवाडी संघाकडून खूप सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत त्याला पुश करण्याचा प्रयत्न केला आणि खेरवशे संघ यशस्वी झालाय. खेरवशे संघाच्या अभियानमध्ये भर पडते. या ठिकाणी पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनोरंजनात्मक समालोचन करण्यासाठी आमचे आदरणीय मार्गदर्शक लिंगायत सर यांना विनंती करतो की आपण समालोचनासाठी यायचंय. नमस्कार. राऊंडांना रुपया, तोंडाचा रुपया, राऊंडा 100 रुपया वाजतोय आणि गडी जिंकण्याचा प्रयत्न 2 नंबरचा खेळाडू. 4च खेळाडू मैदानात. खोलवरची चढाई करतोय. बघूया, हा छोटासाच खेळाडू आहे परंतु अतिशय सुंदर अशी चढाई करतोय. पदधालित अतिशय सुंदर असं त्याचं पाहायला मिळतं आपल्याला. तितक्यात आणि इथे मात्र चुकतोय. एक गुण मिळतोय तो गोपाळकृष्ण आगरवाडीला. आता खेळवरची चढाई करतोय असा उत्कृष्ट चढाईपटू, परंतु या सामन्यामध्ये त्याला पाहिजे तसा सूट सापडलेला दिसत नाही, कारण चांगलं संरक्षण आपल्याला पाहायला मिळते. ते शिवलिंग झाला आत्ताच झाला, जस्ट झाला, 1 मिनिट झाला हाफ टाइम. उंचा पुराचा खेळाडू शिवलिंग खेळवशे संघाकडून खोलवरची चढाई करतोय. एकच पकडला पूर्ण हाफ टाइम मध्ये, आपण एकच पकडला. आणि आपली ना जरासाठी बाहेर पडतात, म्हणजे डॅश करताना जरासाठी राहतोय, नाही 3-4 पूर्ण 2 त्यांचा डिफेन्स भारी आहे, ते पकडतात आपल्याला भरपूर. गुण काय मिळत नाही तो शिवलिंग पॉईंट मिळवले. चल परंतु खोलवरची चढाई करताना गोपाळकृष्ण आगरवाडी संघाचा हा खेळाडू. बघूया आणि अख्ख्या चढाई किती गुण घेतोय की त्याची पकड करतायत आणि चढाई करतोय. बोनस उचललाय तो गोपाळकृष्ण आगरवाडीच्या खेळाडून. 5 खेळाडू मैदानात. 11 नंबरचा खेळाडू. ह्याच्याकडे बघितल्यानंतर मला आपल्या KL राहुलची आठवण होती, कारण त्याचा चेहरा तसाच आहे, अगदी शांत चेहऱ्यावर हावभाव अतिशय शांत असतात. तसा हा 11 नंबरचा खेळाडू शिवलिंग खेळवशेचा. वेळप्रसंगी आक्रमक जसा KL राहुल होतो तसा हा पण आक्रमक होताना पाहायला मिळतो आपल्याला. परत एकदा 9 नंबरचा खेळाडू गोपाळकृष्ण आगरवाडीकडून मगाशी बोनस उचलला होता, आता काय करतो बघूया. त्याची पकड करतायत. दोघे जण फसतायत. त्याला वाटलं त्याला पकडलं असेल म्हणून तो आला. दरम्यान 2 गुण मिळत आहेत गोपाळकृष्ण आगरवाडीला. आणि बघूया या चढाईत किती गुण घेतो की त्याची पकड करतात ते. खोलवरची चढाई आपल्या उजव्या कोपऱ्यात करताना हरिओम
आणि चौदा उचलण्याचा प्रयत्न मगाशी इकडचा फसला, आता तो फसला. गडबड, थोडी गडबड केली. या अगोदरच्या सामन्यात चौडे अतिशय छान उचलले होते, परंतु आता मात्र काय त्याला जमत नाही. आता 5 खेळाडू मैदानात, ते शिवलिंग खेरोसे, त्यामुळे कोणवर्षी चढाई करावी लागणार ते बाजूला. बघूया तितकं चांगलं संरक्षण करतात ते शिवलिंग खेरोसे. वास्तव आपला वेळ संपत आल्याचा इशारा आणि आपल्या प्रांगणाकडे जाताना परत हा उंचा पुराचा खेळाडू खाली ओढ. मगाशी आणि ओम पटलाने एकूण घेतला आणि आता बघूया काय करतोय तो. बोनस उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु बोनस काय त्याला जमला नाही. दरम्यान हा छोटासाच खेळाडू थोडीशी चढाई करतोय, पण तितकं चांगलं संरक्षण आपल्याला पाहायला मिळते शिवलिंग खेरोसे कडून. अकरा नंबरचा खेळाडू शिवलिंग खेरोसे. बोनस ऑन आहे, बघूया बोनसचा फायदा उचलतो का. बोनस याची पकड करतायत ते गोपाळकृष्ण आगरवाडी. चढाई केली वेळेचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि बोनस उचलल्यानंतर आपल्याला आठवण होते की माझ्या दृष्टीने फक्त 2च खेळाडू, ते अनुप कुमार आणि आपल्या रत्नागिरीचा सुपुत्र केळशीचा सुपुत्र शैलेश यांचेच अतिशय सुंदर असे दोघे जण की फक्त बोनसचे बेताज बादशाह ज्यांना मानले जातं ते आमचे 2 खेळाडू. तेच आपल्याला इथे पाहायला मिळालं या 11 नंबरच्या खेळाडूकडून. नंतर खेळ चालू होतो. 5 खेळाडू मैदानात. दूध आहे अशी भेट बघूया. त्या दूध गायमध्ये हा किती गुण घेतो की त्याची पकड करतो, पुढची चढाई करतोय. आणि 2 गुण घेतले, सुंदर अशी चढाई केली ती आणि 2 गुण. आता हरी ओमवर जबाबदारी आहे शिवलिंग खेरोसेची. बघूया दरम्यान घड्याळाला पण समजलं, गुणफलकाला पण समजलं, समालोचन करताना त्यांना चहाची गरज आहे, त्यामुळे तिथे पण गुण वाढले नाहीत. आणि तेवढ्या दरम्यान मला सुभाष चव्हाण यांना पण चहा हवा आहे, परंतु तुम्हाला नंतर दिला जाईल. दरम्यान शिवलिंग खेरोसेकडून हरिओम गोपाळकृष्ण आगरवाडी संघात चाल करून जाताना पुरासा खेळाडू खोलशी चढाई करतोय. अतिशय चांगली चढाई करणारा हा खेळाडू. नाही 3 खेळाडू मैदानात. सुपर टॅकल ऑन आहे तो शिवलिंग खेरोसे. बघूया एकूण गुण वसूल करतात की हा वसूल करतोय. आणि इथे मात्र 12 नंबरच्या खेळाडूकडून आणि फायदा मात्र होतो तो गोपाळकृष्ण आगरवाडीला. 1 गुण मिळतो. अंतिम सामना गोपाळकृष्ण आगरवाडी विरुद्ध शिवलिंग खेरोसे. शिवलिंग खेरोसेचा हा उंचा पुराचा खेळाडू कोणती चढाई करतोय, बोनस उचलण्याचाही प्रयत्न करतो. तितकं चांगलं संरक्षण, कोणती गडबड करत नाही. 20-16 असा गुणफलक टाइमवर घेतलाय. 20-16 फक्त 2 खेळाडू मैदानात. सुपर टॅकल ऑन आहे, 2 गुण मिळू शकतात ते
शिवलिंग खैरवसेला आणि ह्याला 4 गुण मिळू शकतात दोघांना आउट केलं तर. बघूया 9 नंबरचा खेळाडू गोपाळकृष्ण आगरवाडी संघाकडून खोडवरची चढाई करतोय. इथे पकड करणारा हा 8 नंबरचा खेळाडूला आत आणले. बघूया त्याचा फायदा होतो का. हा शिवलिंग खैरवसेला त्याला माहिती आहे हरिओम आपला थांबला पाहिजे. हरिओम थांबला तर निश्चित आपण फायदा उचलू शकतो आणि ते मात्र हरिओम चुकतोय. हरिओम चुकतोय गडबड होते आणि हरिओम धोरण मारलाय. 4 गुण आणि 2 पडतोय तो शिवलिंग खैरवसेला. अशा तऱ्हेने सामन्यावर थोडीशी पकड आणखी 20-20 सामना बघा. गुण समान गुण दिले. आता मात्र दीपक सावंत आणि शिरी गोपाळकृष्ण आगरवाडीचे शिरी आणि इकडे दीपक सावंत यांची मात्र कारण समान गुण झालेले आहेत. आता मात्र कोण बाजी मारतोय हे निश्चितच त्याच्या खेळावर अवलंबून आणि सुंदर हरिओम बाद होतोय. हरिओम बाद उत्कृष्ट असा खेळाडू बाद होतोय तो हा शिवलिंग खैरवसेला. त्याला माहिती आहे गोपाळकृष्ण ह्याला बाद केलं तर आपण आपले 21 त्यांची 20 पकड घेऊ शकतो. तसंच हा बाबू खोडवरची चढाई करतो. व्हिडिओ कॉल करतो. इकडे हरिओम इकडे बाबू असे 2 खेळाडू उत्कृष्ट अशी चढाई करतात. बघूया या याच्यामध्ये किती गुण घेते. खोडवरची चढाई करतो आणि बाबू टाळी वाजवली की समजायचं बाबून कायचं केला. बाबू टाळी म्हणजे गुण हमखास. 11 नंबरचा खेळाडू शिवलिंग खैरवसेकडून खोडवरची चढाई करतोय. शांत असा खेळाडू पण तितकाच आक्रमक पण होतो. आता हा खेळाडू हा खोडवरची चढाई करतोय. घरी टिकण्याचा प्रयत्न इकडे कोपऱ्यात आणि कोपऱ्यात हिमालयासारखा उभा. शेवटची 5 मिनिटं स्वप्नील हिमालयासारखा उभा. त्यामुळे तिथे त्याला बोनस काय घेता येत नव्हता. आता मी म्हणणार तोपर्यंत स्वप्नील डाय टाकली आणि त्याला पकडलं. शेवटची 5 मिनिटं 4 खेळाडू मैदानात ते शिवलिंग खैरवसेला. आता मात्र सामन्यावर पकड घेताना 20-23 आणि नंबरचा काढून केले. मगाशी मला बदली खेळाडू म्हणून आलेला होता आणि सुंदर अशी पकड गेले. दोन्ही पाय धरले. ऑफिशियल टाइम घेतलाय. जोरदार टाळ्या होते त्या 8 नंबरच्या खेळाडूसाठी. छोटासाच खेळाडू आहे परंतु अतिशय सुंदर पकड केले. कारण त्याला माहिती आहे बाबूला आउट केलं तर आपण या सामन्यात परत येऊ शकतो. बोनस ऑन आहे याच्यासाठी हरिओमसाठी. बघूया बोनस उचलतो की त्याची पकड करतात ते. मगाशी पकड केली होती अतिशय सुंदर अशी. नंतर खोडवर चढाई करतोय परंतु यश काय त्याला मिळत नाही. शेवटची 4 मिनिटं शेवटची 4 मिनिटं पंच आपलं काम डोळ्यात. 21-23 फक्त 2चा फरक आहे. अतिशय रोमहर्षक हृदयाची धडकन वाढवणारा असा सामना. हीच खरी मजा अंतिम सामन्याची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही तगडे संघ तगडे खेळाडू दोन्ही संघात. इकडे हरिओम तिकडे बाबू इकडे स्वप्नील. हरिओम शिवलिंगाकडून सर्व्हिस करताना आणि पकड होते. सुंदर अशी पकड होते आणि बाद. सुंदर पकड गेले. पाय उचललाय आणि बाद होते. हरिओम गुण जातो तो गोपाळकृष्ण आगरवाडी. आता 4 खेळाडू मैदानात. बाबू शांतपणे चढाई करतो. त्याला माहिती आहे शेवटची 3 मिनिटं फक्त शिल्लक राहिले. आपण कोणत्या प्रकारच्या गडबड करून चालणार नाही. 21-24 21 कदाचित 21 ऐकाल. 21
टाइमआउट घेतला तो गोपाळकृष्ण आगरवाडी 21-24 असा गुणफलक फक्त 3चा फरक आहे. शेवटच्या रेड पर्यंत आपण काही सांगू शकत नाही. जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही तसंच इथे मात्र शेवटच्या रेड मध्ये अखिलमंडा रुपया 20 रुपया 20 रुपया अणमंडा रुपया आलेले होंडा 1000 रुपया 24-21 आपले 24 आपले 24 आपले 24 अनमंडा रुपया अणमंडा रुपया अणमंडा 4 रुपया अणमंडा रुपया अणमंडा रुपया अणमंडा रुपया आपले 1000 रुपया अणमंडा 1000 रुपया आलेले होंडा 1000 रुपया. बाबू चारच खेळाडू मैदानात बघायची पकड करतात का की हा आपल्या संघासाठी किती गुण घेतो. अरे बघूया 3 गुण येतो. ही बाबू करून 3 सुपर रेड आपल्याला पाहायला मिळाली. 27-21 27-21 27-21 आणि बोनस घेतलाय परंतु आउट होतो. लोन करतो शिवलिंग करायचं. शेवटची 2 मिनिटं बाबूने मात्र आता पलटी मारले पण तेवढंच निश्चित ही पलटी मारू शकतात. 30-22 आपले 30 आपले 30 समोर यांचे 22 22-30 22 तर आहे 22-30 22-30 असा गुणफला आणि बघूया 2 गुण घेतात. परत एकदा काका शिंदेची आठवण झाली आणि काका शिंदे अशीच जन मारायचे आणि आपल्या संघासाठी गुण मिळवायचे. थोडीशी पडत इथे मात्र स्वप्नील चुकतोय आणि बाद होतोय. एक गुण मिळतो तो शिवलिंग खेळायचा. 23-32 उलट 32 बघा प्रश्न आहे का नाही उलट उलट काहीतरी व्हायला लागलं. 23-32 आहे का मगाशी गेली म्हणत होता. मार कल्टी नाही तुम्ही मारू नका कल्टी कुणी पण नंतर कल्टी मार म्हटल्यावर कल्टी मारानी घरी जाल. थांबा शेवटच्या रेड पर्यंत सांगता येत नाही काही घडू शकतो. शेवटचा मिनिट यानंतर 32-22 आपले 32 त्यांचे 23 आपले 32 त्याचाही आनंद लुटायचा आहे आणि एक गुण घेतलाय. शिवलिंग केरोसेकडून 8 नंबरचा खेळ वर्षी चढाई करतोय आणि पहाड उभा राहिला समोर. काय करणार समोर पहाड त्यामुळे तिथल्या तिथे थांबला. 8 नंबरचा खेळू आणि बाद झाला आणि गुण मात्र गेला तो गोपाळकृष्ण आगरवाडी आणि एक गुण पर्यंत बाबू देतोय. शेवटची रेड असावी. 10 नंबरचा खेळाडू आणि एक गुण वसूल करतात. अतिशय उत्कृष्ट मार्गी हा सामना जिंकतोय की काय परंतु मल्टी मारून लागून सामना आपल्याकडे जिंकवला. दोन्ही संघांचा हार्दिक अभिनंदन. मी प्रेक्षकांना पण विनंती करतो आपण तुमच्या मैदानात समोर येऊन बसावं. त्यानंतर बक्षीस वितरण होते. बक्षीस वितरण होत असतानाच आपण दरम्यान जे प्रमुख पाहुणे आले त्यांना मी विनंती करतो आदरणीय दत्ताजी कदम साहेबांना आपण आम्हाला मार्गदर्शन करावं.